शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान कुसुम बी योजना ऍक्टिव्ह मोडवर। या योजनेत 3 HP, 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना 90 ते 95% अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार। महाऊर्जा पुणे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांची माहिती। सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागणार। महाऊर्जा मार्फत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सुमारे 8205 सौर कृषी पंपांची स्थापना। बेरोजगार युवकांपुढे फसवणुकीचं संकट। पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध असतानाही काही बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार आले समोर। इन्फोसिस, TCS, विप्रो, हुंडाई मोटर्स आदी नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन युवकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी कामगार आयुक्त कार्यालयास प्राप्त। बेरोजगार तरुण तरुणींनी अशा आमिषाला बळी न पडता स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी। सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक रक्कम कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागारांना देऊ नये, सहाय्यक कामगार आयुक्त पुणे जिल्हा यांनी केले आवाहन। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि नागरिक हैराण। राजगुरुनगर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाचा ताळमेळ बसेना। वाहन पार्किंगच्या समस्येचं दुखणं मानगुटीवर। व्यावसायिक आणि विक्रेत्यांचे लाड पुरवण्याच्या नादात सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत हाल। पार्किंग समस्या आणि वाहतूक कोंडीत पुरतं शहर अडकलंय। न्याय मागायचा कोणाकडे? सर्वसामान्य नागरिकांचा सवाल। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड पोलीस ठाण्यामार्फत गुरुवारी पोलीस पाटील आणि नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न। नवरात्र उत्सव काळात मंडळांनी घ्यावयाची खबरदारी, उपाययोजना आणि जबाबदारी याशिवाय मूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीबाबतही केले मार्गदर्शन। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी मंडळाच्या पदाधिकारी आणि पोलीस पाटील यांना उत्सव काळासाठी केल्या सूचना। श्री क्षेत्र देहू एलवाडी देहू फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी सरपंच नितीन गाडे यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार। ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सदस्यांनी माजी सरपंच गाडे यांनी केलेल्या उपोषणाला भेट देत दर्शविला पाठिंबा।